नमस्कार मंडळी, मी मीनाक्षी रेसिपी मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते। सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर आज आपण मस्त अशी लसण सोलण्याची एक जादुई ट्रिक बघणार आहोत। ह्या पद्धतीने जर तुम्ही लसण सोलला तर तुम्हाला 2 मिनिटांमध्ये 1 कटोरीभर लसण तुम्ही सोलून ठेवू शकता आणि तेही हाताची बोटाची आग न होता आपण हा लसण सोलून घेणार आहोत। तर त्यासाठी आपल्याला कढईमध्ये मीठ घ्यायचं आहे। तर मीठ पूर्णपणे आपल्याला गरम होऊन द्यायचं आहे आणि नंतर लसणाचा घाटा घ्यायचा आहे आणि त्याच्या काचळ्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि त्या आपल्या मिठामध्ये टाकून घ्यायच्या आहेत आणि नंतर आपल्याला थोडा वेळ हलवून घ्यायचा आहे आणि नंतर एक 10 ते 20 सेकंद आपल्याला हा झाकून ठेवायचा आहे आणि नंतर झाकण काढून घ्यायचं आहे आणि पुन्हा त्याला थोडंसं हलवून घ्यायचं आहे। तर ह्या पद्धतीने जर तुम्ही हलवून घेतल्यावर तो जर लसणाचा वरचा पाचोळा आहे का तो एकदम मोकळा होतो आणि थोडंसं गरम झाल्यानंतर तुम्ही बघू शकता। आणखीन एखाद मिनिटाला मी तुम्हाला दाखवते। त्याचा जो पाचोळा आहे का तो वरचा बऱ्यापैकी निघालेला असतो आणि जो काचळीचा जो लसणाचा पाचोळा असतो का तो पण एकदम ढिला होतो, कारण आपल्याला मग नंतर आपल्याला हा लसण सोलायला एकदम सोपा जातो। तर मस्त अशी ही ट्रिक आहे, तुम्ही ह्या ट्रिकने नक्की लसण सोलून बघा। तर आता बघू शकता लसणाचा जो पाचोळा आहे का तो एकदम ढिला झालेला आहे आणि 1 मिनिट सुद्धा झालेला आहे। आता आपण हा लसण काढून घेऊयात, मीठ बाजूला काढून घेऊयात आणि लसण आपण असा नॅपकिनवर टाकून घेऊयात। तर इथे मी चॉपिंग बोर्ड घेतलेला आहे, त्याच्यावर हा नॅपकिन आहे का असा आपल्याला हाताने थोडंसं चोळून घ्यायचा आहे। आणखीन सोपं जाईल आपल्याला हा लसणाचा जो पाचोळा आहे का तो काढण्यासाठी। आपण हा गरम केल्यामुळे काय होईल तर त्याचे जे वरचे टरफल आहेत का ते एकदम ढिले होतात आणि एकदम आपल्याला जे मधल्या काचोळ्या आहेत का ते काढायला एकदम सोप्या जातात आणि ह्या पद्धतीने जर केलं तर आपल्याला हा बोटाची आहे का आग सुद्धा होत नाही आणि एकदम झटपट हा लसण सोलला जातो। तर बघू शकता व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिसतच आहे, वरचे जे टरफल आहेत का ते एकदम ढिले झालेले आहेत आणि एकदम झटपट ह्या काचळ्या बाहेर निघून येतात। तर तुम्ही ह्या पद्धतीने लसण नक्की सोलून बघा, तुम्हाला ही ट्रिक नक्कीच आवडेल आणि मित्रमैत्रिणीसोबत तुम्ही ही ट्रिक शेअर करू शकता आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा। तर मग भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।